वन रूम किचन आहे आमचं. मोबाईल साधाच मोबाईल आहे माझ्याकडे आणि तो पण मोबाईल पडणार, त्याचा डिस्प्लेच फुटणार. आपण म्हणतो बघा नेहमी वास्तू नेहमी वास्तू म्हणतो. काटा लागला. लहानपणापासून काय प्रोग्रामिंग झाली? पैशांची चादर लागून पाय पसरा. ही प्रोग्रामिंग आपण आपल्या प्रोफेशननुसार, आपल्या बिझनेसनुसार, आपल्या अँबिशननुसार ही बदलू शकतो. कुठलीही कंपनी असेल, कुठलीही संस्था असेल, कुठलंही इंडिव्हिज्युअल असेल, त्याच्याकडे सगळ्यात पहिले एक ध्येय पाहिजे, एक मिशन पाहिजे. माझा फोटो आहे, एका कॉलेजमध्ये मी लेक्चर देतोय. माझी ओळख आहे सर्टिफाईड NLP प्रॅक्टिशनर. NLP म्हणजे काय? न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. आपण कसे बोलतो, आपण कसे वागतो, लहानपणापासून आपली काय प्रोग्रामिंग झालेली आहे, कदाचित ती प्रोग्रामिंग आत्ता आपल्याला कामा येत नाहीये. लहानपणापासून काय प्रोग्रामिंग झाली? पैशांची चादर लागून पाय पसरा. पण आज आपण 2024 मध्ये जगतोय. आपल्याला माहिती आहे की पैसा खरंच खूप महत्वाचा आहे आणि आपण कुठली भाषा बोलतोय पैशांबद्दल आपल्या मुलांना. ही प्रोग्रामिंग आपण आपल्या प्रोफेशननुसार, आपल्या बिझनेसनुसार, आपल्या अँबिशननुसार ही बदलू शकतो. काही टेक्निक्सचा वापर करून ती प्रोग्रामिंग आपली लहानपणापासून जी चुकीची आहे ती बदलू शकतो. त्यालाच म्हणतो आपण NLP. मग तुमची तब्येत असो, तुमची मेंटल हेल्थ असो, तुमची फिजिकल हेल्थ असो, कुठलाही आजार असो, आपण न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंगच्या मदतीने त्याचं बोर्ड धरून माइंड पॉवर टेक्निकने सगळ्या गोष्टी आपण बदलू शकतो. ते काउन्सिलिंग सेशन्स मी घेतो आणि त्या काही ऍक्टिव्हिटीज मी तुमच्या इथे करणार आहे. आणि माझं एक मिशन आहे की तुमच्यासारखी कंपनी असेल किंवा छोटे इंडिव्हिज्युअल असेल, कॉलेज असेल, त्यांच्यापर्यंत माइंड पॉवर प्रोग्रामिंग म्हणजे काय आणि माइंड पॉवर प्रोग्रामिंगच्या मदतीने आपण यशस्वी कसं होऊ शकतो हे सांगण्याचं माझं मिशन आहे. माय मिशन इज टू हेल्प पीपल, ऑर्गनायझेशन टू अचीव व्हॉट दे डिझायर. तुमची काय इच्छा आहे, तुमची काय आकांक्षा आहे, तुमचे काही स्वप्न आहे, ते कसे तुम्ही पूर्ण करणार. सबकॉन्शियस माइंड म्हणजे अवचेतन मन. आता आपण बसलोय, तुम्ही बघताय, ऐकताय, व्हिडिओ चालू आहे, हे चालू आहे तुमचं कॉन्शियसचं चेतना. हिंदीमध्ये म्हणतो ना की हम चेतना में है, तर ही चेतना आहे तुमची आता प्रेझेंट. पण तुमचे केस कसे वाढत आहे, तुमचे नख कसे वाढत आहेत, तुमची बॉडी कशी वाढते, फॅट कसं वाढते, हे कोण विचार करते? तुमचं अवचेतन मन. जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा. मग झोपताना आपण काय विचार करतोय, झोपताना आपण काय बोलतोय, दिवसभर आपण काय बोलतोय, तर आपल्या बॉडीमध्ये 80 बिलियन न्यूरॉन सेल्स आहेत. प्रत्येक घटक, प्रत्येक सेल आपल्याला ऐकत असतो की हा बाबा काय म्हणतोय, याचे विचार काय आहेत. आणि आपण जर सारखं नेगेटिव्ह बोलत राहिलो तर आपली बॉडी पण तशीच रिस्पॉन्ड करते, आपली बॉडी पण तशीच रिॲक्ट करते, आपले 80 बिलियन न्यूरॉन्स तसेच रिॲक्ट करतात. मग ही भाषा बदला, हे विचार बदलू नका, पहिले भाषा बदला. एकदा का तुम्ही भाषा बदलली, काय बोलताय तुम्ही, तुमचा दृष्टिकोन काय आहे त्या गोष्टीकडे, आणि मग बघा तुमची भाषा बदलली, तुमचे विचार बदलणार, तुमचे विचार बदलली, तुमची ऍक्शन बदलणार. आणि एकदा तुमची ऍक्शन बदलली, तुम्ही काय घेणार? रिझल्ट. एकदा ऍक्शन बदलली तुमची, मग तुम्हाला काय मिळणार आहे? रिझल्ट. आणि तुम्ही 24 तास काम करा किंवा 2 तास काम करा, या दुनियेला काय पाहिजे असतं? रिझल्ट. तुमचा मुलगा अभ्यास करो ना करो, तुम्ही त्याला काय म्हणता? रिझल्ट काय आला तुझा? तुला ट्युशन लावली, तुला शाळा लावली, तुला हे केलं ते केलं, रिझल्ट काय? गेटिंग दॅट पॉइंट? आपल्याला सगळ्यात पहिले पाहिजे रिझल्ट. मग उलट या ना, तुम्ही उलट कॅल्क्युलेशन करा. जर रिझल्ट पाहिजे तर पहिले काय घ्यायला पाहिजे? मग ऍक्शन. मग ऍक्शन घ्यायची ना, तुमची थॉट, विचार करण्याची शक्ती, विचार करण्याची सायकल ही व्यवस्थित आहे का? आता मला सांगा, जीवन म्हणजे काय? एक तुमचं उदाहरण काय येतं? एक शब्द, व्हॉट इज लाईफ? जीवन म्हणजे काय? काय वाटतं तुम्हाला? एकही शब्द जे तुमच्या तोंडात येईल सांगा. अजून? जीवन म्हणजे आनंद. पटकन, फास्ट. अजून? जीवन म्हणजे काय? कोणाला काय वाटलं नाही जीवनाबद्दल, लाईफ बद्दल? काय परिभाषा तुमची? बघा, कळलं? दिस इज माय फेवरेट आन्सर. प्रत्येक, आता इतकी सेशन मी केले ऑल ओव्हर इंडिया, प्रत्येकाला मी हा विचारतो आणि जेव्हा हे मला फेवरेट उत्तर मिळतं की जीवन म्हणजे काय? स्ट्रगल. भाषा काय यांची डेफिनेशन जीवनाबद्दल काय? स्ट्रगल. मेरे जीवन में कितने दुख है तुम नहीं जानोगे. म्हणजे हे जीवनाला कुठल्या चष्म्यातून बघताय? स्ट्रगल. मग वरती परमात्मा बसलाय, तो काय म्हणणार? हे काय म्हणताय? जीवन संघर्ष आहे, जीवन स्ट्रगल आहे. वरती एक म्हणजे आपल्या अवतीभोवती ना एक परमात्मा, एक शक्ती बसलेली असते, युनिव्हर्स.
ती नेहमी तुम्हाला ऐकते आणि तिचं एकच काम आहे, एकच शब्द तिला येतो, तथास्तु. तुम्ही म्हणता जीवन संघर्ष आहे, तथास्तु. मी ना यशस्वी नाही होणार, तथास्तु. आणि मी एखादा खूप पॉझिटिव्ह असेल, मी ऑल ओव्हर इंडिया लेक्चर करायचे मला, तथास्तु. परवा लखनौला होतो, आज सोलापूरला आहे, उद्या परत कॅन्सर पेशंटसाठी मला पुण्यात करायचं आहे, परवा 8 तारखेला. त्याच्यानंतर परत मी गोव्याला जाणार आहे, तथास्तु. शुभ बोलणाऱ्या, शुभच बोलायचं. मग हे भाषा चेंज झाली की नाही, मग काय होतं, वातावरण चेंज व्हायला सुरू होते, तशी लोक तुम्हाला भेटायला सुरू होतात. जेव्हा मी कम्फर्ट झोनच्या बाहेर पडलो, जेव्हा मी हा विचार शक्ती वाढवली की यार मी पुण्यामध्ये लेक्चर करतोय, मला ना सगळीकडे जायचंय, पसरायचंय सगळीकडे. जेव्हा मी हा आदेश दिला, रात्री 12-1 वाजता मी बसलो माझ्या घरामध्ये, काहीतरी विचार करतो की काहीतरी नवीन करायचं आपल्याला, नुसतं पुणे इकडचे तिकडचे लेक्चर नाही घ्यायचे, अजून लोकांपर्यंत पोहोचायचं, काय करता येईल. मग जेव्हा मी हा विचार केला की नाही आपण ऑल ओव्हर इंडिया पोहोचू. हिंदी पण तुम्ही व्हिडिओ केले ना, हा, हिंदी इंग्लिश मराठी माझे 3 लँग्वेज असतात. आज मला कर्नाटका, गुजरात, ऑल ओव्हर इंडियावरनं मला इन्क्वायरी पडते, पण जी मला जवळ पडते, जे मला आता कर्नाटकाची इन्क्वायरी 1 तासाचं लेक्चर आहे, कोण जाणार आहे. लखनौचं होतं, त्यांचं दिवसभर होतं, ठीक आहे, दॅट्स फाईन, आदल्या रात्री जाऊ शकतो, 1 दिवस पूर्ण त्यांना द्यायचं, संध्याकाळची फ्लाईट करून परत या. पण लखनौला गेलो तर लखनौच्या बहाण्याने मी अयोध्यावरून करून आलो, विचार करा. तर असतो मग जे तुम्ही म्हणणार ना साहेब, तिकडे तुमचं एक शब्द तथास्तु. आपण म्हणतो बघा नेहमी, वास्तू नेहमी तथास्तु म्हणते. हे बघा, काटा लागला, तुम्ही छानच बोला, नाही होणार 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 होणार, आणि ते आज नाही, उद्या नाही, परवा नाही, थोडा वेळ लागेल, पण ते होईल. तुम्ही 1 BHK मध्ये राहताय ना, तुम्ही 1 रूम किचन मध्ये राहताय ना, अरे असे राहा, 3 BHK. 1 रूम किचन आहे आमचं, मोबाईल, साधाच मोबाईल आहे माझ्याकडे, आणि तो पण मोबाईल पडणार आणि त्याचा डिस्प्लेच फुटणार. लक्षात येतंय, तुम्ही काय करताय, कंप्लेन देताय. तुम्हाला या परमेश्वराने, या देवाने एवढं छान दिलंय, एक मोबाईल दिलाय, घर दिलंय. अरे आज तुमच्याकडे 1 रूम किचन तरी आहे, आज लोकांकडे तेवढं पण नाही. तुम्ही फक्त सिग्नलला जाऊन बघा ते लोक कसे राहत आहेत. तुमच्याकडे मोबाईल आहे, काही लोकांकडे ते पण आहे. बस स्टँडवरती लोक बघा, दादा मोबाईल देतो का, घरी फोन करायचा आहे. तुमच्याकडे मोबाईल आहे ना, पण तुम्ही काय, जे नाही ना तिच्यावरती फोकस, आणि जे आहे त्याला ब्लर. आपण फोटो काढतो कुठेतरी, मागे काहीतरी चुकीची गोष्ट आली, आपण काय करतो, त्याला ब्लर करतो, आपला फोटो चांगला यायला पाहिजे. मग आयुष्यामध्ये तेच करा ना, चांगल्या गोष्टीवर फोकस करा आणि चुकीच्या गोष्टी ब्लर करा, आणि बघा मग तुमचं आयुष्य किती छान एक तुम्हाला पिक्चर मिळेल. पण आपण उलटा करतोय, आपल्याकडे जे नाहीये आपण त्याची कंप्लेन करतोय. आपल्याकडे ज्या गोष्टी नाही ना, आपण तिच्यावरती खूप फोकस करतो की माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, माझ्याकडे. कंप्लेनिंग नेचर आपलं खूप वाढतं. कंप्लेन 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 कंप्लेन. आजपासून, आज 2 तारीख आहे, पुढचे 7 दिवस, 1 आठवडा कुठलीही कंप्लेन करायची नाही. भाजीत मीठ जास्त आहे, खाऊन घ्या. भाजी तुमच्या आवडीची नाहीये, खाऊन घ्या. एक पहिला होमवर्क तुमचा मी देतोय की कंप्लेन बंद करा पहिले. काय होतंय ना, आपल्यामध्ये एक एनर्जी आहे, ती एनर्जी आपण वाया घालू नका. काय होतं, तुम्ही सपोज एका इम्पॉर्टंट सेशनला इकडे येत आहे, मागून एका रिक्षावाल्याने तुम्हाला डॅश दिला, तुमचं इंडिकेटर तुटलं, तुम्ही आरे केलं, तो कार्य करणार. गेटिंग दॅट पॉइंट. पण तुम्ही निघाले का घरातून, लक्षात घ्या, का निघाले, इम्पॉर्टंट सेशनसाठी. काहीतरी ऐकायचंय, काहीतरी समजायचंय, काहीतरी शिकायचंय, आणि तुम्ही सगळी एनर्जी त्या भांडण्यामध्ये 30 ते 40 रुपयाच्या इंडिकेटरवरती टाकून दिली. पण तुम्ही जेव्हा येणार तेव्हा कुठल्या मूडने इथे बसणार, कुठल्या एनर्जी घेऊन बसणार, संपलं. माझा एक रागावरती पण आहे ना, ते कंट्रोल करणं तुम्हाला शिकावं लागेल. ते सांगेल मी तुम्हाला, रिॲक्ट आणि ऍक्शन आणि रिॲक्शन लगेच तो होणारच नाही एका दिवसामध्ये, एका लेक्चरमध्ये ऐकून. तुम्हाला त्याची साधना करावं लागेल, त्याची प्रॅक्टिस करावं लागेल, मेडिटेशन करावं लागेल, स्वतःला तेवढं शांत करावं लागेल, सहन करावं लागेल. समोरचा बोलतोय ना मला, पेशन्स, मी पहिले शांत होणार, ठीक आहे. तर पहिले तुमचं शांत होणं खूप गरजेचं आहे.